हवामान. राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. भाटघर धरण 100% भरलं असून धरणातून विद्युत निर्मिती, गृह आणि सांडव्यातून एकूण 8,631 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातूनही 14,061 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसंच नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरातले अनेक रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यानं नगर रस्त्यावर तयार होत असलेला पूल वाहून गेला. यामुळे वाहनांची कोंडी झाली तर जेसीबीच्या साहाय्यानं नवीन पुलाचं तात्काळ काम सुरू करण्यात आलं आहे. राज्यात उद्या कोकणात मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.